भगवान भोलेनाथ अगदी आपल्या साध्या सरळ भक्तीला प्रसन्न होणारा हा देव आहे। भगवान शंकराची भक्ती करत असताना आपली भावना अशी असली पाहिजे, भगवान भोलेनाथ आम्ही आमचा सर्व भाव तुमच्या चरणी अर्पण करत आहोत। सेवा करत असताना, पूजा करत असताना सुद्धा आपलं अंतःकरण फार शुद्ध असलं पाहिजे। एक लोटा जल सब समस्या का हल, असं एवढी साधी सरळ ज्याची उपासना आहे। काल भगवान शंकराचं पूजन कसं करावं ते तुम्हाला सांगितलं मी, आणि एक विशेष कौतुकाची गोष्ट तुम्हाला सांगते। आज कथेचा 5वा दिवस आहे, उद्या 6वा आणि परवा 7वा। कथेच्या 7व्या दिवशी आपण सगळेजण सामूहिक शिवपूजन करणार आहोत। तुमच्या प्रत्येकाच्या घरनं तुम्ही शिवलिंग मी तुम्हाला आणायला सांगणार आहे, आणि आपण सगळे बसून व्यवस्थित पूजा करून 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करणार आहोत। कल्पना करा किती मोठा वाग्यज्ञ होणार आहे। हे कित्येक वर्षाच्या तपश्चर्येचं फळ मिळणार आहे आपल्याला। नाम यज्ञासारखा मोठा यज्ञ नाही। विचार करा, एक व्यक्ती जर 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत असेल तर कमीत कमी किती महिला आहेत इथे? अंदाजे अंदाजे किती महिला आहेत बाबा? आपण 1000 गृहीत धरू, 1000 1000 महिला आपण गृहीत धरू। 1000 महिला म्हणजे जास्ती आहेत महिला, पण एक आकडा आपल्याला बेरीज करण्यासाठी ठीक आहे। एक माझी माऊली, एक माझे दादा बाबा काका, जर एक व्यक्ती 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत असेल, मग 108 वर्ष धरूच नका, 100च गृहीत धरा। एक व्यक्ती 100 वेळा शंकराच्या त्या बीजमंत्राचा उच्चार करत असेल तर 1000 माणसं, 1000 गुणिले 100 किती झाले? 1,00,000 वेळा आपल्याला इथे मंत्र उच्चार होणार आहे, म्हणजे सरासरी आपला 1,25,00,000 नाम उच्चार इथं होणार आहे। 1,25,00,000 नाम उच्चाराचा यज्ञ आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडणार आहे शेवटच्या दिवशी। म्हणून शेवटचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही। त्या दिवशी सगळ्यांना इथे यायचं आहे, शिवलिंग घेऊन यायचं आहे। बेलपत्र, पंचामृत, गंध, अक्षदा हे सगळं आणून सामूहिकरित्या आपण शिवपूजन करणार आहोत। आणि त्या दिवशी बसताना थोडंसं अंतर ठेवून बसायचंय, म्हणजे आपल्याला पूजा व्यवस्थित करता येईल। आणि तुम्ही आरतीच्या वेळी दिवा लावतात ना, थोडीशी काळजी घेत जा। आपला दिवा आपल्या स्वतःच्या कपड्याला किंवा इतरांच्या कुणाला कपड्याला लागणार नाही याची थोडीशी दक्षता घ्यायची आपल्याला। एवढा सुंदर आपला कार्यक्रम चालू आहे, आपल्या कुठल्या चुकीनं एवढ्या छान कार्यक्रमामध्ये कुठे व्यत्यय नको यायला, म्हणून थोडीशी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। तर 1,25,00,000 नाम वागयज्ञ नाम उच्चार भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या या पवित्र दरबारामध्ये शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। ही तुमच्या आणि माझ्या जीवनातली खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट। आणि जो 1,25,00,000 नामांचा उच्चार इथं होणार आहे ना, तर लाखो करोडो किमतीवरही त्या गोष्टीला विकायचं नाही आपण, कधी त्याला द्यायचंच नाही। ती गोष्ट आपल्या जवळ ठेवायची। म्हणजे असं कधीच म्हणायचं नाही मंदिरामध्ये गेल्यावर, देवा मी जे 1,25,00,000 नामाचं पुण्य केलंय ना ते देतो तुला, पण त्याच्या बदल्यात हे दे मला, असा व्यवहार कधी करायचा नाही। कधीच आपण त्या नामाला विकायचं नाही। ती 1,25,00,000 नाम उच्चाराची जी काही पुण्य आहे ही आपल्या सगळ्यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत येणार आहे। तीच पुण्य आपल्या सगळ्यांना तारणार आहे। नामा एवढं श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं काहीच नाहीये, आणि ते आपण शेवटच्या दिवशी करणार आहोत। तर भगवान भोलेनाथाला आपण जी जल अर्पण करतो, शिवलिंगाला पाणी घालतो। शिवलिंगाला पाणी घातल्याचा फायदा कदाचित मी या 2-3 दिवसात सांगून गेले असेल, मला लक्ष नाही राहिलं, पुन्हा एकदा सांगते। शिवलिंगाला पाणी घातल्यानंतर आपल्या पत्रिकेतले, आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात। महादेवाला पाणी घातल्यानंतर 3 दोष निघून जातात। कोणते? पितृदोष,
कालसर्पदोष आणि वास्तुदोष, हे तीनही प्रकारचे दोष घालवण्याची ताकद केवळ भगवान शंकराला पाणी घालण्यामध्ये आहे. म्हणून तर उगीच म्हणतात का, एक लोटा जल सब समस्या का हल. तुम्हाला बाकीची काही कठीण उपासना, कठीण पूजा नाही जमली तरी चालेल, पण एक साधं सरळ तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन शिवलिंगावरती अर्पण करणं, यानं आपण आपलं जीवन सुखी बनवणं, आपल्या जीवनामध्ये पुण्याई निर्माण करणं आणि जीवनातल्या अडचणी संपवणं. तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये असा शिवपूजनाचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. आणि आम्ही जे बोलत आहोत याचा तुम्हाला प्रात्यक्षिक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त 40 दिवस या उपासना करून पहा. 40 दिवस शिवसहस्रनामाचा उच्चार, कधी शिवलिंगावर पाणी घालताना शिवसहस्रनामाचा उच्चार आणि शिवलिंगाला 5 धारा पाणी, हे करून पहा 40 दिवस. या 40 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही ना काही शुभ संकेत, शुभ घटना घडणार, चांगल्या घटना घडणार. हा प्रभाव शिवनामाचा आणि शिवपूजनाचा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली तर तुम्ही मग शिवसहस्रनाम रोज रोज तुम्हाला नाही जमलं तर ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही महादेवाला अखंड, आपल्या घरातून कोणीतरी एक व्यक्ती, मग आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं असतील किंवा लहान मुलं असतील किंवा महिला मंडळ, आपणही असं कोणी म्हणत असेल की शिवपूजा करायला महिलांना जमते का, मग महिलांनी मंदिरात जावं का न जावं का फक्त पुरुषांनीच जावं. लक्षात घ्या माझ्या ताई दादांनो, माझा भगवान भोलेनाथ एवढा सरळ आहे. महादेवाच्या पूजेमध्ये स्त्री अथवा पुरुष असं बंधन नाही आहे. नाही, महादेवाच्या मंदिरामध्ये पुरुष मंडळानं पूजा अभिषेक करायला जाऊ द्या आणि महिलांनीही जाऊ द्या, महिलांना कोणी अडवणार नाही. हा, इतर देवदेवतांच्या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजे. जसं की हनुमानजीच्याकडे आपण महिला मंडळ जात नाही, माझी परंपरेने आलेली गोष्ट आहे ती आपण सांभाळली पाहिजे. पण शिवमंदिरामध्ये स्त्रियांना जाण्यासाठी, तिथे पूजा अर्चना करण्यासाठी कसल्याही प्रकारचं बंधन नाही. का तर भगवान शंकराचं पूजन सीता मातेनं केलेलं आहे. भगवान शंकराचं पूजन रुक्मिणी मातेनं केलेलं आहे. अनेक साधू संत ऋषींच्या पत्न्या देवस्त्रिया ज्या आहेत ना, त्या सगळ्या देवस्त्रियांनी शंकराचं पूजन केलेलं आहे. एवढंच काय, माता पार्वतीला भगवान भोलेनाथ पती स्वरूपात प्राप्त व्हावेत म्हणून त्यांनी सुद्धा शंकराचं पूजन केलेलं आहे. शंकराच्या पूजनानं जीवनातल्या खूप काही अडचणी संपून जातात. तुम्ही अखंड जीवनभर, एक वर्षभर नियम करा. जीवनभर तुम्ही, म्हणजे एक वर्षभर तुम्ही व्रत केलं भगवान शंकराला पाणी घालण्याचं, तर बऱ्याच काही अडचणी संपत संपत अगदी कमी होऊन जातात. माणूस स्थिर आणि शीतल होतो, शांत होतो. आता नागपंचमी तर नाही आता, पण पुढच्या वर्षी नागपंचमी येईल. नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करतो आपण. योगायोगानं नागोबा दिसला तर त्या दिवशी भीती तर वाटत असते, पण समाधान पण असतं महादेवाचं दर्शन झालं म्हणून. तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराला जर आपण 2 तांबे पाणी घातलं, एरवी 1 तांब्या, नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराला आपण जर 2 तांबे पाणी अर्पण केलं, 2 तांबे शिवलिंगावरती अभिषेक केला पाण्याचा आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं, तर आपल्याला माहिती नाहीत अशा आपल्या पूर्वजामध्ये 7 पिढ्या अगोदरच्या, आपल्या अगोदरच्या 7 पिढ्यामध्ये जर कोणी सर्पदंशानं मृत्यूला प्राप्त झाला असेल किंवा कोणी सर्प योनीला गेलं असेल, तर तात्काळ त्याच क्षणी त्या जीवात्म्याची, त्या आपल्या पूर्वजाची सर्प योनीतून मुक्तता करण्याची जबाबदारी महादेवाची असते. पण कधी नागपंचमीच्या दिवशी 2 तांबे पाणी भगवान शंकराला आपण अर्पण करावं, दुधानं अभिषेक करावा महादेवाचा. आपल्या अगोदरच्या पूर्वजांमध्ये 7 जन्म अगोदर कोणी जर सर्प योनीला गेले असतील तर त्यांची मुक्तता होते. कालसर्पदोषही फार कठीण आहे आणि असंही मी कुठेतरी ऐकलेलं आहे की सर्पदंशानं मृत्यूला प्राप्त झालेल्या जीवात्म्यांना लवकर मुक्ती मिळत नाही. कुठेतरी सर्प योनीला जाणं,
कुठेतरी कुठल्या योनीत जाणं, अशा काही घटना घडत असतात. मग तो दोष घालवण्यासाठी सुद्धा भगवान शंकराच्या शिवलिंगाचं अखंड पूजन. तर हे भगवान शंकराची जी पूजा आहे ही कोणीही करू शकतं. त्याच्यासाठी असं बंधन नाहीये की मुलांनीच करावी, मुलींनी करू नये, पुरुषांनी करावी, महिलांनी करू नये, ज्येष्ठांनी करावी, तरुणांनी करू नये, असं काही नाहीये. कोणीही भगवान भोलेनाथाची पूजा करू शकतं. आणि भगवान भोलेनाथ हा देव एवढा सरळ आहे, ज्या त्या भक्ताच्या पूजेचं फल ज्याला त्याला देऊन टाकतात ते. खरं तर भगवान भोलेनाथाची स्वरूप आहेत. म्हणजे पूजा कशी करावी तो भाग मी तुम्हाला काल सांगितला. तांब्याभर पाणी घातल्यानंतर 3 दोष निघून जातात. पण ही गोष्ट सातत्यानं करावी लागते. एकदाच तांब्याभर पाणी घालायचं आणि लगेच 3 दोष गेले. कित्येक जन्माचे गाठोडे आपण सोबत घेऊन आलेलो आहोत. एखादा जटिल डाग जर कपड्याला लागला तर तो एका धुण्यामध्ये निघत नाही. त्याला वारंवार वारंवार कपडे धुवून 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 मग तो डाग निघून जातो. तसं कित्येक जन्माचे आपले कर्माचे गाठोडे आहेत, ते एकदाच पाणी घालून लगेच धुतल्या जातील असं नाही. वारंवार वारंवार आपल्याला शिवपूजन करावं लागणार आहे. तर माझ्या ताई दादांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे की शिवलिंगाचे प्रकार किती. आता शिवलिंगाचं तर पूजन केलं, कसं करावं काय ते कळालं, पण शिवलिंगाचे प्रकार किती. शिवलिंगाचे मुख्य 4 प्रकार आणि एक उपप्रकार आहे. शिवलिंगाचे मुख्य 4 प्रकार कोणते? स्वयंभू शिवलिंग, बिंदू शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग आणि चर शिवलिंग, 5वं गुरु शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग जे भूगर्भातून स्वतः प्रगट झालेलं आहे त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात. आपल्या पूर्वी ऋषी मुनींनी, साधू संतांनी, आपल्या पवित्र पुण्यवान पूर्वजांनी, देवादिकांनी एका गुफेमध्ये म्हणा, एखाद्या पवित्र ठिकाणी दगडाचं, वाळूचं, मातीचं शिवलिंग बनवून वारंवार वारंवार तिथे पूजा अर्चन, अभिषेक, नाम उच्चार, यज्ञयाग करून तिथे शिवलिंगाची पूजन केलेलं. मग कालांतरानं भूगर्भामध्ये उल्कापात होतात, खालची जमीन वर येणं, वरची खाली जाणं. मग अशा पद्धतीनं ते गुप्त झालेले जे शिवलिंग आहे साधू संताच्या तपश्चर्येनं मग ते आपोआप भूगर्भातून हळूहळू हळूहळू वरती येतात. आणि मला वाटतं पंचकृषीमध्ये कुठे ना कुठे एखादं शिवलिंग असतं पहा. 12 कोसावरती कुठेतरी एखादं स्वयंभू शिवलिंग असतं. आता या भागात कुठे आहे हे काही मला माहिती नाही. जे भूगर्भातून प्रगट होतं आहे का आपल्या नळेगावमध्ये? दुसऱ्या गावाला आहे का? नळेगावमध्येच आहे. वा वा, तुमच्या भाग्याला पारावार नाही. कारण स्वयंभू शिवलिंग हे सहजासहजी सर्वच ठिकाणी मिळतं असं नाही. असे काही ठराविक ठिकाणं असतात की तिथे विशेष भगवान शंकराचं वास्तव्य असतं. अशा ठिकाणी स्वयंभू शिवलिंग प्रगट होत असतात. तर त्या बाबतीमध्ये नळेगाव भाग्यवान आहे. आणि ते स्वयंभू शिवलिंग म्हणजे कोणी बसवलेलं, कोणी घडवलेलं नाही, ते आपोआप भूगर्भातून प्रगट झालेलं असतं. काही काही ठिकाणी असे शिवलिंग आहेत 12 वर्षाला वाढतात, आपोआप काही शिवलिंग प्रगट होतात, काहींचा आकार वाढत वाढत जातो. तर असं हे स्वयंभू शिवलिंग. तर स्वयंभू शिवलिंग तुमच्या नळेगावला आहे ना, ही तुमच्या जीवनातली खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या एवढं भाग्यवान पुण्यवान कोणी नाही. फक्त या भाग्याचा आणखी उदय करायचा आहे. त्या स्वयंभू शिवलिंगाचं पूजन तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेवढा त्यांना पाणी अर्पण करणं, पाणी घालणं, पूजन करणं, दर्शन घेणं, ही जर गोष्ट तुम्ही वारंवार केली तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मला हे पाहिजे म्हणायची गरजच नाही. ते भोलेनाथ सगळ्या तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचं काम करतील. कारण त्या दैवताचा, त्या स्वयंभू शिवलिंगाचा प्रभावच तसा आहे. या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं काय मिळतं बरं?
तल्लिंग पूजया ज्ञानं स्वयमेव प्रवर्धते सुवर्णरजतादो वा पृथिव्यां स्थंडिलेपि वा। स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं आपणाला आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य, विद्या, यश, बल, मानवी जीवनामध्ये ज्या गोष्टींची माणसाला गरज आहे त्या सर्व गोष्टी माणसाला प्राप्त होतात. स्वयंभू शिवलिंगाचा तो प्रभाव आहे. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. हे बिंदू शिवलिंग म्हणजे सोन्याचा, चांदीचा, पंचधातूचा एक पत्रा आणि त्याच्यावरती आपण काढलेला शिवलिंगाचा छापा किंवा कागदावरती शिवलिंगाची काढलेली फ्रेम, हा बिंदू शिवलिंगाचा भाग आहे. मग या बिंदू शिवलिंगाचा प्रभाव काय? तर बिंदू शिवलिंग जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या बिंदू शिवलिंगाच्या प्रभावानं घरामध्ये क्लेश निर्माण होत नाहीत, वाद निर्माण होत नाहीत. बिंदू शिवलिंगाचं शिवमहापुराणमध्ये सांगितलेलं आहे, स्वहस्ता लिखितं लिंगम शुद्ध प्रणव मंत्रकं यंत्रलिंगम समालिख्य प्रतिष्ठावाहनं चरेत. तर बिंदू शिवलिंग म्हणजे भगवान शंकराच्या शिवलिंगाचा छापा म्हणा, भगवान शंकराच्या मूर्तीचा छापा, किंवा सगळ्यात सोपं ओमकारचा फोटो किंवा ओमचा छापा. पहा, आपली जुनी लोक घरामध्ये जर एखादं छोटं बाळ जन्माला आलं तर त्या छोट्या बाळाला जर त्या बाळाचं मुख पाहायला गेल्यानंतर काही ना काही भेटवस्तू घेऊन जात होते जुनी लोक. मग त्याच्यामध्ये गळ्यातला सोन्याचा ओम घेऊन जाण्याची एक प्रथा होती. पहा, कधीतरी ऐकलं असेल ना तुम्ही, गळ्यातला ओम लहान लेकराला घेऊन जाणं. मग त्या ओमचा प्रभाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तर त्यालाच म्हणतात बिंदू शिवलिंगाचा तो एक भाग आहे. मग तसा लेकराच्या गळ्यामध्ये ओम घातल्यानंतर क्लेश असेल, रोगराई असेल तर त्या छोट्याशा नवजात शिशूच्या गळ्यामध्ये ओम हे घातल्यानंतर त्याला आरोग्य आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हे त्याच्या पाठीमागचं शास्त्र होतं. हां, आता आपल्याला काय माहीत, सवय काय लागली आहे, कारण माहिती नाही, पण आपले जुने लोक घेऊन जात होते म्हणून आपण ओम घेऊन जाऊ. तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की त्यांना क्लेश असेल, रोगराई असेल, बिंदू शिवलिंगाच्या प्रभावानं रोगराई, क्लेश आदी या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाहीत. आपलं जीवन सुखी, शांत, स्थिर ठेवण्याचं काम हे शिवलिंग करतं. म्हणून आपल्या किमान घरामध्ये, देवघरामध्ये, गळ्यामध्ये, भिंतीवर शिवलिंगाचा फोटो, ओंकारचा फोटो, आणि जी लोक थोडंसं ध्यान वगैरे करतात ना, अशा लोकांच्या घरामध्ये भिंतीवरती थोडंसं ओंकारचा एक कुठेतरी छटा प्रभाव, एक पेंटिंग म्हणा, फ्रेम असतेच. पहा, तर त्यानं घरामध्ये शांतता राहते. क्लेश, वाद, किरकिरी, मोठ्यानं बोलणं, आक्रोश या गोष्टी घडत नाहीत त्या घरामध्ये. स्थिरता, शांतता असते. बिंदू शिवलिंगाचा प्रभाव आहे. तिसरं शिवलिंग आहे प्रतिष्ठित शिवलिंग. प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे आपण मूर्तिकाराला सांगावं की आम्हाला शिवलिंगाची मूर्ती बनवून द्या. मग पाषाणातून शिवलिंगाचा आकार निर्माण करणं, गावातील 10-5 लोकांनी काय असेल दक्षिणा देणं आणि ती मूर्ती, ते शिवलिंग आपल्या गावामध्ये घेऊन यावं. शिवलिंग गावात आणल्यानंतर देव ब्राह्मणांच्या साक्षीनं त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंत्र उच्चाराद्वारे त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. त्याच्यासाठी अगोदर मंदिर उभं करावं, तिथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी, त्या शिवलिंगामध्ये प्राण ओतावेत.
आणि मग असं देव ब्राह्मणांच्या साक्षीनं मंत्र उच्चारासह प्रतिष्ठित केलेलं, स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात. या प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं धन, यश, विद्या, आयुष्य, वैभवाची प्राप्ती होते. म्हणून प्रतिष्ठित शिवलिंगाचंही पूजन वारंवार सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडावं. चौथं शिवलिंग आहे चर शिवलिंग. चर शिवलिंग हे स्फटिकाचं, पाऱ्याचं, पंचधातूचं, पितळी असं छोटंसं असतं पहा. आपल्या देवघरामध्ये असतं ना देवमूर्तीसारख्याच रंगाचं, आकाराचं असं, तर ते शिवलिंग त्याला चर शिवलिंग म्हणतात. चर शिवलिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जे शिवलिंग आपल्याला हलवता येतं ते चर शिवलिंग म्हणतात. या चर शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला निर्भयता प्राप्त होते. एक आभास असा असतो की अखंड भगवान आपल्या सोबत आहे, भिण्याचं काही कारण नाही. परिवाराला निर्भयता प्रदान करण्याचं काम चर शिवलिंग करत असतं. म्हणून चर शिवलिंगाचं पूजन हे केलं जातं. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असलं पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला हा मुद्दा झाला की नंतर समजावूनच सांगते, शिवलिंगाचे प्रकार समजावून सांगितल्यानंतर. तर आतापर्यंत आपण 4 शिवलिंग पाहिले. पहिलं स्वयंभू, दुसरं बिंदू शिवलिंग, तिसरं प्रतिष्ठित शिवलिंग आणि चौथं चर शिवलिंग. हे 4 प्रकार झाले शिवलिंगाचे. एक उपप्रकार आहे गुरु शिवलिंग. गुरु शिवलिंग म्हणजे आपलं जे गुरुस्थान आहे, गुरुचा पाय, गुरुजींचा उजव्या पायाचा अंगठा, त्याला गुरु शिवलिंग म्हणतात. आता चर शिवलिंगाचा एक भाग सांगते. बऱ्याच शिवभक्तांच्या गळ्यामध्ये शिवलिंग असतं पहा. तर आमच्या अभ्यासानुसार तो सुद्धा चर शिवलिंगाचा एक प्रकार आहे. ते शिवलिंग जर गळ्यामध्ये असेल चर शिवलिंग, तर व्यक्तीकडे पावर असते, निर्भयता असते. त्या माणसाला कधी स्वतःची काळजी करण्याची किंवा घाबरण्याचं काही कारण नाही आहे. कारण गळ्यामध्ये जर भगवान शंकराचं शिवलिंग असेल तर त्या व्यक्तीला घाबरण्याचं काहीही कारण नाही. तो त्या चर शिवलिंगाचा तो प्रभाव आहे, त्यावर आपला विश्वास असावा. आणि आपल्यामध्ये बऱ्याच महिला भाविकांच्या गळ्यामध्ये माझ्या पाहण्यात आलेलं आहे. मग कुणी म्हणत असेल की लिंगायत धर्मामध्ये ते गळ्यात घातलं जातं, मग इतर लोकांनी कसं घालायचं ते गळ्यामध्ये, ते गोष्ट सांगेन मी तुम्हाला. रुद्राक्ष जर आपण आपल्या गळ्यामध्ये घातला तर त्यानं सुद्धा आपल्याला निर्भयता प्राप्त होते. म्हणून आता अलीकडे खूप प्रमाणामध्ये एक रुद्राक्ष गळ्यामध्ये घालण्याची प्रथा, किंवा आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये आपण पवित्र स्थितीमध्ये व्यवस्थितरित्या ते आपण रुद्राक्ष ठेवू शकतो. अशा पद्धतीनं किंवा आपल्या देवघरामध्ये रुद्राक्षाचं पूजन असेल, रोज नमन असेल, कपाळी लावणं असेल, डोळ्यांना लावणं असेल, वक्षस्थळांना लावणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर आता हा जो उपप्रकार आहे तो आहे गुरु शिवलिंगाचा. गुरु शिवलिंग हा एक असा प्रकार आहे की त्याला आपल्या गुरुजींचा उजवा पाय आणि उजव्या पायाचा जो अंगठा आहे, गुरुवर्यांचं पूर्ण तेज त्या अंगठ्यामध्ये असतं. आपल्या घरी जर गुरु आले, आपलं गुरुस्थान आपल्या घरी आले, आपली जिथे श्रद्धा आहे, आपण ज्यांना गुरु बनवून घेतलेलं आहे, असं व्यक्तिमत्व जर आपल्या घराशी आलं किंवा आपली कधी त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, त्यांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घडलं, तर त्यांच्या उजव्या चरणाचं आपण आवर्जून दर्शन घ्यावं. तसं दोन्ही पावलांचं दर्शन घ्यावं, पण उजव्या चरणावरती आपण मस्तक टेकवावं आपलं, आणि त्या शिवलिंगावरती आपण आपलं मस्तक अर्पण केलंय हा भाव आपला असला पाहिजे. पहा, गुरुच्या चरणावरती गुरुच्या चरणाचं पूजन करावं. बऱ्याच वेळेला आपण कपाळावरचं तिलक लावतो, पायांकडे आपलं लक्ष नसतं. तर चरणावरती शिष्यांचं, साधकांचं लक्ष असलं पाहिजे. गुरुचरण आपल्या हृदयामध्ये बसले पाहिजेत, गुरुचे चरण आपल्या दृष्टीमध्ये सामावले पाहिजेत, गुरुबद्दल हा भाव असला पाहिजे. एक फार सुंदर गोष्ट सांगते मी तुम्हाला.
गुरु शिवलिंगाचं पूजन तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण गुरु केलेले असतील. गुरु जर आपण केलेले नसतील तर गुरु शिवलिंगाच्या पूजनाचं भाग्य आपल्याला लाभेल काय? इथे किती लोकांनी गुरु केलेले आहेत हे अजिबात विचारणार नाही. पण ज्यांनी गुरु केले नाही त्यांनी गुरु करून घ्या हे सांगणार आहे मी तुम्हाला. कारण गुरु शिवाय तरणोपाय नाही. कुणी म्हणेल आम्ही कुठे गुरु शोधायला जावं? खूप दूरही जाऊ नका, आपल्या जवळपास कुठेतरी गुरुस्थान शोधा. का? वर्षभरातून एकदा तरी त्या गुरुवर्यांच्या चरणावर आपला माथा टेकला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये गुरु करणं, मी काल का परवाच बोलून गेले पहा, आईच्या उदरातून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपला पहिला जन्म असतो आणि ज्या दिवशी आपण गुरु करतो त्या दिवशी आपला दुसरा जन्म असतो. आणि गुरु केल्यानंतर आपण द्विज झालेलो असतो. द्विज म्हणजे आपला दुसरा जन्म असतो. गुरु न करता केलेला सगळा पूजापाठ व्यर्थ म्हणणार नाही मी तुम्हाला, पण पाहिजे ते फळ आपल्याला पाहिजे त्या पटीमध्ये मिळत नाही. आणि गुरु करून सगळं पठण पाठन पूजा अर्चन उपासना नामस्मरण दान पुण्य सेवा कार्य तीर्थावर जाणं, तर याचं पुरेपूर फल आपल्याला प्राप्त होतं. पण हे गुरु करून जर केलं तर खूप प्रभावी आहे. गुरु न करता फल मिळेल पण पाहिजे त्या पटीमध्ये मिळणार नाही. आम्ही आमच्या मनानं काही बोलत नाही. कबीरजींचं एक प्रमाण आहे, गुरु बिन माला फेरत गुरु बिन करता दान गुरु बिन सब विफल भये बूझो वेद पुराण. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. पाहता नाही त्रैलोकी. माझ्या ताई दादांनो, माझी एक गोष्ट कान देऊ नाही का? जीवनामध्ये गुरु करून घ्या, त्याच्याशिवाय जीवनाला तरणोपाय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, गुरु जीवनामध्ये केल्यानंतर गुरुच्या शरीरापेक्षाही गुरुच्या मुखातून प्राप्त झालेला गुरुमंत्र फार महत्वाचा असतो. जोपर्यंत या पृथ्वीवरती आपल्या गुरुचं शरीर आहे तोपर्यंत भाग्यवान आहात तुम्ही. त्यांचं दर्शन सेवा पूजा, त्यांना अन्नदान, त्यांना काय काय आपल्याला दान करता येईल त्याच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. पण गुरुचं शरीर या इहलोकातून गेल्यानंतर सुद्धा गुरुच्या मुखातून प्राप्त झालेला जो मंत्र असतो ना, त्या मंत्राचं अखंड चिंतन करणं, त्यानं आपलं तरण तारण होतं. पहा, श्री गुरु सारी खा हस्ता पाटीरा, श्री गुरु सारी खा हस्ता पाटीरा, श्री गुरु सारी खा हस्ता पाटीरा, श्री गुरु सारी खा हस्ता पाटीरा. इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोणा करी
पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माझ्या ताई दादांनो, गुरु ही काही बदलण्याची गोष्ट नाही. या इहलोकात मधून गुरुचं शरीर जर संपलं तर गुरुमंत्र हा आपल्याला तरण तारण करत असतो. बोलणं कान देऊन ऐका. एक आजी माझ्याकडे कथा ऐकून माझ्याकडे आल्या, म्हणे दीदी गुरुचं एवढं महत्त्व सांगितलं तुम्ही, मग मला गुरु करायचे आहेत. म्हटलं आजी तुम्ही 80 वर्षाच्या झालात, अजून तुम्ही गुरु नाही केले. आजी म्हटल्या दीदी मी 20 वर्षाचे होते तेव्हा एक गुरु केले होते मी म्हटलं मग काय झालं. एक 10-5 वर्षात ते गुरु मेले. मग मी आजी बोलल्या मी जेव्हा 30 वर्षाचे झाले तेव्हा अजून एक गुरु केले. मग पुढे काय झालं, 10-20 वर्षात ते पण गुरु गेले. मग काय झालं, मी आणखी 3रे गुरु केले 50-60 मध्ये. मी म्हटलं मग काय झालं, 4-2 वर्षापूर्वी ते पण गुरु गेले. मग म्हणे दीदी आता तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हटलं आता मला काय गुरु करू नका, आता माझी पण सुट्टी करून टाकताल तुम्ही. तर गुरु ही काही बदलण्याची गोष्ट नाहीये. श्रद्धा असावी, भाव असावा. काही काही लोकांचं अज्ञान असतं, म्हणे आम्ही गुरु पारखून करू, काहीतरी परीक्षा घेऊ. काय परीक्षा घेणार आहोत आपण. सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या अंतःकरणातली श्रद्धा असते. श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, विश्वास ठेवा. गुरुचे गुण अवगुण दोष या गोष्टी कधी पाहायला जाऊ नका. विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माणसाच्या जीवनामधली, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि हीच गोष्ट आपल्याला तारून घेऊन जात असते. प्रचंड श्रद्धा ठेवा. मला काही तुमच्या बुद्धीला वेगळी दिशाने वळण नाही द्यायचं, पण तुम्हाला श्रद्धा आणि भाव किती महत्त्वाची असते ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर श्रद्धा ठेवा. गुरुची परीक्षा घेण्यासाठी आपण तेवढे योग्य नाही आहेत, तेवढी पात्रता आपली नाही आहे, तेवढी योग्यता आपली नाही आहे. तर मग आम्ही असंही नाही म्हणणार की ज्यांना स्वतःलाच काही शिस्त नाही, जगण्याचं ज्ञान नाही, ईश्वराबद्दल काही असं जे काय आहे ते लटके पण आहे, नाटकी पण आहे, ज्यांच्या जीवनात एकादशीचं व्रत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये ग्रंथ पुराण शास्त्र याचा अभ्यास म्हणा किंवा ज्या संप्रदायानं आपल्याला काही गोष्टी रिवाज घालून दिलेल्या आहेत त्या नित्यनियम जर काही नसेल तुम्ही तशांच्या चरणी जाऊन डोकं टेकवा असंही नाही म्हणणार आम्ही. पण तरी खूप डीप मध्ये गेलात ना तुम्ही तर आपण समाधानी नाही होऊ शकत. म्हणून श्रद्धा एक सगळ्यात मोठा भाग आहे की आपण श्रद्धा ठेवावी. खूप काही अशी चिकित्सा, खूप काही असं चिंतन आणि खूप काही अशी परीक्षेच्या भानगडीत नाही पडायचं. श्रद्धा ठेवा. भगवान परमात्माला आपल्याला तरण तारण करावं लागतं. आणि एक दुसरा मुद्दा सांगते तुम्हाला. गुरुकृपा माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. पहा, गुरुबल पाठीशी असेल तर आपण एखादं काम हाताला धरा ते काम यशस्वी होत आहे. आणि गुरुबलाचा अभाव जर झाला तर कामामध्ये अडथळे येतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की गुरुचरित्राचं पारायण करा, गुरुवारचं व्रत करा, कुठेतरी साधू संतांकडे जा, गुरुकडे जा, पिंपळाच्या झाडाला गुरुवारच्या दिवशी सायंकाळी प्रदोषकाला दिवा लावा, त्याला प्रदक्षिणा घाला, अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. गुरुबलाचा अभाव झाल्यानंतर मानवी जीवनामध्ये आपल्याला एक गृहस्थी लोकांच्या जीवनामध्ये त्रास होतो. एखादं काम आपण हाताला घ्यावं ते काम होत नाही. तर मानवी जीवन सुखावह होण्यासाठी, यश प्राप्त होण्यासाठी, प्रगती पथावरती जाण्यासाठी, जीवन उन्नत करण्यासाठी गुरुबल फार गरजेचं आहे. आणि गुरुबल प्राप्त होण्यासाठी गुरु करून घेणं, गुरुच्या चरणाचं पूजन, गुरुच्या चरणावरती श्रद्धा, विश्वास, सद्भाव, गुरुनं सांगितलेल्या उपासना या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि दत्तगुरूच्या दरबारामध्ये आहात तर दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कलियुगातला हा महान देव भगवान दत्तात्रय
तर या दत्तात्रय भगवंताची सेवा अर्चना उपासना यांनाच प्रार्थना करावी, योग्य गुरु आमच्या जीवनामध्ये दे भगवान, अशी प्रार्थना आपण यांना करावी. मन लागोरी माझे गुरु भजनी, 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 मन लागोरी माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या ठिकाणी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या ठिकाणी, गुरु भक्तीच्या पुजनी, मन लागोरी माझे गुरु भजनी, मन लागोरी माझे गुरु भजनी, मन लागोरी माझे गुरु भजनी, मन लागोरी माझे गुरु भजनी. जय हो. गुरु शिवलिंगाचं पूजन, गुरुचा उजवा पाय, त्याचा अंगठा, हे पूर्ण तेज गुरुवर्यांचं त्याच्यामध्ये चरणामध्ये असतं. तर त्याचं पूजन घडणं तो एक देखील शिवलिंगाचा प्रकार आहे, उपप्रकार आहे. तो 4 मुख्य प्रकार आहेत: स्वयंभू शिवलिंग, बिंदू शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग आणि चर शिवलिंग. हे शिवलिंगाचे मुख्य 4 प्रकार. आता शिवलिंग पहा, आपण बोललो आता की चर शिवलिंग. आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं पूजेमध्ये, तर ते चर शिवलिंग आहे. तर याच्यातून एक महत्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला, की आपल्या देवघरामध्ये प्रामुख्यानं किती देवता असल्या पाहिजेत. आपल्या देवघरामध्ये प्रामुख्यानं 5 देवता असाव्यात, ज्यांना देव पंचायतांमध्ये स्थान आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान गणेशजीचं स्थान असावं. आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग असावं. माँ जगदंबेचा तांदळा असावा. भगवान विष्णू यांचं स्वरूप रंगनाथ हे एक स्वरूप असावं. आणि सूर्याचं गोलचक्र किंवा आपलं कुलदैवत, या 5 देवता प्रामुख्यानं आपल्या देवघरामध्ये असल्या पाहिजेत. या 5 देवता देवघरात असाव्या. 5 पैकी एक जरी देव गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळत नाही. कारण यांच्याशिवाय देव पंचायतन पूर्ण होतच नाही, देवघर पूर्ण होत नाही. इतर देवता तुम्ही श्रद्धेनुसार ठेवा, पण प्रामुख्यानं 5 देवता देवघरात असल्या पाहिजेत. कोण कोण? पहिले गणपती बाप्पा, भगवान शंकराचं छोटंसं धातूचं शिवलिंग, जगदंबेची मूर्ती किंवा तांदळा. तांदळा म्हणजे मुखवट्यासारखं असतं. आपल्या देवघरामध्ये रंगनाथ असावात, कृष्ण स्वरूप. आणि कुलदैवत भगवान सूर्यनारायणाचं गोलचक्र असावं.
या 5 देवता प्रामुख्यानं देवघरात असल्याच पाहिजेत. बाकी मग तुम्हाला कासव ठेवायचंय का, हत्ती ठेवायचेत का, कमलगड्ड्याची माळ ठेवायची का, हे सगळं तुमच्या श्रद्धेनुसार. पण प्रामुख्यानं या 5 देवता देवघरात असल्याच पाहिजेत. ह्याला देव पंचायतन म्हणतात. मी कथेच्या पहिल्या दिवशी सांगितलं की पंचमहाभूतांची निर्मिती या 5 देवांपासून झालेली आहे. आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता भगवान गणेश आहेत, वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत, अग्नीची देवता माँ जगदंबा आहे आणि पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. पंचमहाभूतापासूनच ही पूर्ण सृष्टी आणि पंचमहाभूतापासूनच आपला पिंड सुद्धा निर्माण झालेला आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये आहे. या देहामध्ये या 5 महाभूतांच्या अधिष्ठात्या या 5 देवता देव पंचायतांमध्ये यांना स्थान आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. या 5 देवतांनाच देवघरामध्ये का स्थान आहे, तर या 5 देवतांना 2 रूप आहेत. एक सगुण स्वरूप आणि एक निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे आता भगवान शंकराचं सगुण रूप, विस्तारलेल्या जटा, माथ्यावर चंद्र, मस्तकावर गंगा, गळ्यामध्ये सर्प, रुंडमाळा, ध्यान मुद्रा, हे शंकराचं सगुण रूप आहे. तर शिवलिंग हे शंकराचं निर्गुण रूप आहे. वाकड्या सोंडेचा, तुटलेल्या दाताचा, अब्रगब्र शरीर असलेला गणपती बाप्पा हे सगुण रूप आहे. तर सुपारीचा गणपती हे गणेशाचं निर्गुण रूप आहे. अष्टदश भुजाधारी सिंहावर बसलेली, दृष्टाचा कर्दनकाळ असलेली माँ जगदंबा हे तिचं सगुण रूप आहे. तर देवीचा तांदळा हे तिचं निर्गुण रूप आहे. शंख चक्र गदा पद्म हातामध्ये धारण केलेले, गळ्यामध्ये वैजयंती माळ धारण केलेलं हे श्री विष्णूचं स्वरूप आहे. तर शाळीग्राम हे श्री विष्णूचं निर्गुण स्वरूप आहे. 7 पांढरे शुभ्र घोडे ज्यांच्या रथाला जुंपलेले आहेत, राजासारखा ज्यांचा वेश आहे, तेजस्विता ज्यांच्या चेहऱ्यावरती आहे, हे सूर्य भगवंताचं सगुण रूप आहे. तर आकाशातलं गोल भानुबिंब हे सूर्याचं निर्गुण रूप आहे. या 5 देवांना सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप आहेत. तसं मला सांगा, रामरायाचं सगुण रूप काय आहे? हातामध्ये धनुष्यबाण धारण केलेले धैर्य स्वरूप असलेलं रामाचं ते सगुण रूप. रामरायाचं निर्गुण रूप सांगता येतं का? नाही. कृष्ण भगवंताचं पायाची अडी, ओठावर मुरली, नटखट भगवान श्याम, श्रीकृष्ण भगवान हे सगुण रूप झालं. पण त्यांचं निर्गुण रूप सांगता येईल का? नाही सांगता येत. ही जी 5 मुख्य देवता आहेत, तर यांची 2 रूप आहेत. हा विष्णूचा अवतार राम, कृष्ण, परशुराम आदी सगळे वामन अवतार. पण मुख्य मूळ रूप काय आहे? विष्णू हे स्वरूप आहे. तर या 5 देवांना 2 रूप आहेत, एक सगुण रूप, एक निर्गुण रूप. त्या कारणानं या देवतांना देव पंचायतांमध्ये स्थान आहे. म्हणून आपल्या देवघरामध्ये 5 देवता असल्या पाहिजेत. देवघरामध्ये देवांचं पूजन केल्यानंतर ते पूजेचं पाणी तुळशीला कधीही टाकायचं नाही. त्यानं का त्या पूजेमध्ये शिवलिंगाच्या पण पूजेचं पाणी असतं आणि शिवलिंगाच्या पूजनाचं पाणी एकत्र सगळ्या देवांच्या पाण्यासोबत झालेलं ते तुळशीला जर घातलं आपण तर त्यानं कालसर्पदोष लागण्याची शक्यता असते. म्हणून महादेवाच्या पूजेचं पाणी तुळशीला टाकायचं नाही. दोघांचा 36चा आकडा आहे. ते का आहे ते पुढे पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. तर हे देवघर या देवांशिवाय पूर्ण होत नाही. 5 देवता आपल्या देवघरामध्ये असल्या पाहिजे, त्यांना देव पंचायतन म्हणतात. आणि या देवतांचं पूजा अर्चन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव असावा, असा भाव असावा.
अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। अजब है भोलानाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा।
श्री गुरुदेव दत्त। भगवान भोलानाथ, दीनानाथ, उमानाथ, सूत महाराज शौनकादिकांना कथा सांगतात. शौनकजी अनेक प्रश्न विचारतायत. एकदा म्हणजे ब्रह्माजी नारदजीला जेव्हा कथा सांगत होते तेव्हा नारदजींना प्रश्न निर्माण झाला. म्हणे बाबा, आताच्या पोरांना चांगल्या प्रॉपर्ट्या आहेत, देखणे आहेत, खूप शिकलेले आहेत, फिरायला गाड्या आहेत, एवढं सगळं ऐश्वर्य असतानाही पोरांचं लवकर लग्न जमत नाही. या बाबाला राहायला घर नाही, अंगावर कपडा नाही, याला कोणी मित्र नाही, आई नाही, वडील नाही, प्रॉपर्टी नाही, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट नाही, फिरायला चांगली गाडी नाही, स्मशानात राहतो तरी या बाबाची 2-2 लग्न झाली. हे कसं काय? तर त्याचं कारण म्हणे त्याच्यासाठी लग्नाची कथा सांगावी लागेल. म्हणे मग लग्नाची कथा सांगा. ब्रह्माजी सांगू लागले. म्हणे सरळ सरळ लग्नाची कथा सांगत नाही, तर कथेपर्यंत घेऊन जात मग लग्न सोहळ्यापर्यंत आपण जाऊ. ब्रह्माजी सांगू लागले, जेव्हा मी ही पूर्ण सृष्टी निर्माण केली, आता हीच कथा सूत महाराज शौनकादिकांना सांगतात. ब्रह्माजीनं जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला एक सत्यलोक निर्माण केलं, विष्णूसाठी वैकुंठ तयार केलं. भूलोक, भुवरलोक, मयलोक, तपोलोक, सत्यलोक, पितृलोक, नरकलोक अशी 7 भुवने निर्माण केली. 14 भुवने निर्माण केली. देवी देवता, सनकादिक मुनी, अप्सरा, गंधर्व, 4 वेद, 12 सूर्य, अष्टवसु, वैश्वदेव, 27 नक्षत्र, 7 ग्रह, सूर्यमंडळ हे पूर्ण निर्माण केलं ब्रह्मदेवानं. मानसिक स्तरावरती सुंदर अशी पृथ्वीची रचना केली, पृथ्वी तयार केली. ब्रह्माजीनं आपल्या शरीरापासून 10 ऋषी तयार केले. डोळ्यातून अंगिरा ऋषी, हृदयातून भृगु ऋषी, नेत्रातून मरीची ऋषी, कानातून नारदजी, पोटातून कर्दम ऋषी, व्यान वायूतून पुलह ऋषी, उदान वायूतून पुलस्थ ऋषी, समान वायूतून कृतु ऋषी, अपान वायूतून वशिष्ठ, प्राण वायूतून दक्ष. आणि मग ब्रह्माजीनं आपल्या शरीराचे समान 2 भाग मानले. उजव्या अंगातून एका पुरुषाची निर्मिती केली, डाव्या अंगातून एका स्त्रीची निर्मिती केली. कोणी म्हणत असेल अगोदर स्त्री निर्माण केली का अगोदर पुरुष निर्माण केला? अगोदर स्त्री किंवा अगोदर पुरुष नाही, दोन्ही बरोबर. दोघांनाही बरोबर निर्माण केलं. जे पुरुष निर्माण झाले उजव्या अंगातून त्यांना मनु हे नाव प्राप्त झालं. डाव्या अंगातून जी स्त्री निर्माण झाली तिचं नाव शतरूपा माता. हे मन आणि बुद्धीचं प्रतीक आहेत. मनु मनाचं प्रतीक, शतरूपा जिच्यातून अनेक कल्पना बाहेर पडतात अशी आपली बुद्धी की जे अनेक रूप साकारते. मनु महाराज आणि शतरूपा या दोघांना सांगितलं तुम्ही सृष्टी निर्मितीचं काम करा. मग त्यांना जी जबाबदारी दिली होती सृष्टी विस्ताराचं काम, जीवसृष्टी वाढवण्याचं काम, तर मनु महाराज आणि शतरूपा माता यांना 3 मुली आणि 2 मुलं अशी संताने त्यांच्या परिवारामध्ये जन्माला आली. 5 संतान. हा विषय भागवतामध्ये पण आलेला आहे. त्यांना 3 कन्या 2 पुत्र झाले. मुली त्यांच्या आकुती, देवहूती आणि प्रसूती. आकुती नावाची मुलगी आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीला दिली. आकुती आणि रुची नावाचे प्रजापती या दोघांना यज्ञ नावाचा मुलगा झाला. आणि त्या यज्ञाला जो मुलगा होता त्याचं नाव यज्ञ, त्याला दक्षिण नावाची मुलगी पत्नी म्हणून मिळाली. म्हणजे याच्यातून एक सरळ गोष्ट अशी आहे, कुठली यज्ञ असेल, तो कथा असेल, वाग्यज्ञ असेल किंवा मंत्र उच्चाराचा यज्ञ असेल, कोणत्याही स्वरूपाचा यज्ञ असू द्या, त्या यज्ञामध्ये दक्षिणा महत्वाची आहे. दक्षिणेशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणून कथेच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की
तुम्हाला जे शक्य असेल या सप्ताहासाठी तुम्ही दान द्या. दान दिल्यानंतर ते वाढतंय. दान दिल्यानंतर कमी होत नाही, वाढतंय. काल मी संस्थेविषयी तुम्हाला सांगितलं. आज आमच्या बऱ्याच माता वर्ग धान्य राशी घेऊन आल्या. खरं तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे की तुम्हाला जे शक्य आहे तुम्ही ते घेऊन आलेला आहात धान्य राशी. आणि आपल्या या कथेचा संदर्भ इथूनच कोणीतरी लातूरवरनं फोन आला मला सकाळी, आणि दीदी आम्हाला संस्थेसाठी मुलींना ब्लँकेट द्यायचे आहेत. तर ते आता 17 तारखेला संस्थेवर येणार आहेत मठावरती, आणि तिथे मुलींना ब्लँकेटचं दान करणार आहेत. तर हे मी तुम्हाला का सांगते की आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे खूप जास्ती जरी नाही तर खारीच्या रूपानं का असेना सेवादान घडलंच पाहिजे. देव कार्यामध्ये जी लोक धनदान, सेवादान, श्रमदान जे दान करण्याचं काम करतात ना, त्याची नोंद भगवान घेत असतो. रामरायाच्या साठी जी लोक वानर सेतू बांधत होती, वानर मोठी मोठी पर्वत आणून टाकत होती. एका दगडावरती दुसऱ्या दगडावरती राम लिहित होती, पत्थर जोडत होते, पाण्यामध्ये सोडत होते. पण त्या तेवढ्या भागदौडमध्ये, तेवढ्या गर्दीमध्ये, वानरांच्या भीडमध्ये एक छोटीशी खारुताई मध्ये मध्ये पळत जात होती. समुद्राच्या काठावरची वाळू तिच्या केसामध्ये भरत होती आणि त्या पुलावर जाऊन मध्ये मध्ये अंग झटकत होते. 4-2 वेळा हनुमानजीचे बोलणे पण खाल्ले तिनं. ए खारुताई, मध्ये मध्ये फिरू नकोस. मोठी वरमाई सारखी मध्ये मध्ये फिरते, हो बाजूला. ते खारुताई म्हणते, असताल तुम्ही रामाचे मोठे भक्त, आम्ही मोठे नाही पण छोटे का असताना भक्तच आहोत, आम्हाला अडवायचं नाही. अगं पायाखाली येशील, शेपटी तुटल तुझी. ती म्हटली तुडवून तर दाखवा, मग सांगते तुम्हाला कसं काय आहे ते. हनुमानजी म्हणतात, एवढी एवढी छोटी येईन काय चुरचुर बोलते ही मला, हिचं तोंड शांत बसत नाही, मध्ये मध्ये पडते काय. आणि जे नको व्हायला तेच झालं, तिची शेपटीवरच पाय पडला. रडत रडत भगवंताकडे आले, म्हणे भगवान, तुमची वानरं स्वतःला खूप मोठे मोठे भक्त म्हणून घेतात आणि माझ्यासारख्या गरीबाची शेपटी तुडवतात. भगवान म्हटले, कोणी तुडवले तुझी शेपटी? भगवान जे स्वतःला खूप मोठे भक्त म्हणून घेतात ना तुमचे, अतुलित बलधामम, बलवान महाबले हनुमान, त्यांनीच माझी शेपटी तुडवली. मला म्हणतात मध्ये मध्ये काय पळतेस, तुझा जीव केवढा आहे, तुझं काय काम आहे, तुला थोडं दगड उचलता येणार आहे, मला असं असं म्हणतात. ठीक आहे खारुताई, तू रडू नकोस. हनुमंतराया इकडे या. हनुमानजी आले. म्हणे काय देवा? म्हणे हनुमान, या छोट्याशा जीवाचं तुम्ही कशाला त्याची हेळसांड करताय? तिला मध्ये मध्ये येऊ नको म्हणतात. भगवान, तिच्या जीवासाठी म्हणतोय आम्ही मोठी मोठी पर्वत घेऊन पळतो, आम्ही समोर पाहावं का खाली पाहावं, कधी पायातून कुठं चटकते माहीत पण होत नाही. मध्ये मध्ये पळते काय, उड्या काय मारते, पाय पडल तिच्या शेपटीवर. तिला अगोदरच सांगितलं होतं पण तिनं ऐकलं नाही, शेवटी पडला पाय. आता आम्ही काय करावं? तसं नाही हनुमंता, तिची तळमळ समजून घ्या की ती मध्ये मध्ये का पडते हे तिला विचारा. आणि काही नाही देवा, फुशारकी मारते ती, उगीच शेपटी हलवत पळते इकडे तिकडे. तसं नाही हनुमानजी, तिला विचारा तू का मध्ये मध्ये पळते म्हणून. विचारलं तिला. म्हणे देवा सगळं सांगते मी, पण यांचं तोंड बंद करा अगोदर. पहा पहा देवा कशी बोलते ही, एवढी एवढी छोटी आहे पण किती मोठ्यानं बोलते. हनुमंतात थोडं शांत. का खारुताई, मध्ये मध्ये का पळते सांग बरं तू. म्हणे देवा, हे मोठे मोठे दगड आणताय, काही दगडांना मोठे मोठे टोक आहेत, अनुकुचीदार त्यांचे तोंड आहेत काही दगडांचे. मग त्या दगडांचा सेतू बनवला, पण त्याच्यात तुम्ही चालणार आहात. तुमचे पाय किती कोमल आहेत देवा. तुमच्या पायाला जर एखादा दगड टोचला तर मग तो दगडाचा अनुकुचीदार टोकदार जो भाग आहे ना, तो भरून काढण्यासाठी मी माझ्या अंगात वाळू भरते आणि त्याच्यावर नेऊन टाकते, तुमच्या पायाला त्रास होऊ नये. हनुमंतराच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणे देवा, आम्ही हा विचार केलाच नव्हता. हनुमंता, कधी कुणाला कमी समजायचं नाही. ती लहान असली म्हणून काय झालं, तिचा माझ्याबद्दलचा श्रद्धेचा भाव. पण हनुमंता, तिची शेपटी तुटली ना,
तुम्हाला पण मी शाप देतो, तुमची पण शेपटी तुटेल. पण ती छोटीशी खारुताई म्हणते तसं नाही देवा, चूक माझी केली मग मीच सांगणार काय शिक्षा द्यायची ते. भगवान म्हणले ठीक आहे, तू सांग काय शिक्षा देऊ. म्हणे यांनी माझ्या शेपटीवर पाय दिला, तुम्ही यांच्या डोक्यावर पाय द्या. हनुमंतरायाच्या मस्तकावर जेव्हा गुरुचा पाऊल पडला रामरायाचा, त्यावेळेला हनुमानजी खाली ढस ढस रडत होते, डोळ्यातून अश्रुधारा गळत होत्या. आणि त्या खारुताईचे लाख करोड वेळा धन्यवाद म्हणत होते. खारुताई, अगं आजपर्यंत मी देवाच्या चरणावर माथा टेकवला, पण आज या माझ्या दैवतानं माझ्या मस्तकावर स्वतःचा पाऊल धरला. हे तुझे माझ्यावर उपकार आहेत ग, तुझे लाखो करोडो उपकार. धन्यवाद म्हणतायत, तिला खूप वेळा धन्यवाद करतायत. पण मग प्रसंग एकदा भगवंताला जेव्हा लंकेमध्ये जायचं होतं रावण मारण्यासाठी, त्यावेळेला शिवलिंगाचं पूजन करावं, मग पुढे जावं चांगल्या कामासाठी. शिवपूजन, आणि याच्यातूनही आपण शिकायचं, शंकराचं पूजन करून एखाद्या कामाला निघालं तर ते काम यशस्वी पार पडतं. महादेवाच्या शिवलिंगाचं पूजन करायचं, त्याच्यासाठी शिवलिंग आणायचं. हनुमानजी गेले शिवलिंग आणायला, यायला उशीर झाला. वाळूचं शिवलिंग बनवलं. कुठं? हा सगळा प्रकार रामेश्वरम मध्ये घडलेला आहे. वाळूचं शिवलिंग बनवलं, ब्राह्मण देवतांच्या हस्ते प्राण ओतले, सगळं काही झालं. शिवलिंगाची स्थापना, पूजा अर्चन, हवन सगळं झालं. आणि हनुमानजी सगळं झाल्यानंतर आले. हनुमानजी म्हणतात देवा शिवलिंग घेऊन आलो. म्हणे हनुमंता पूजा आटोपली आता, आणि आता कुठे ठेवू हे. भगवान म्हटले ठीक आहे, ते पहिलं शिवलिंग हलवा आणि त्याच्या जागेवरती ठेवून द्या. हनुमानजीनं ते शिवलिंग हलवण्याचा प्रयत्न केला, शिवलिंग हललं नाही. का? प्राण ओतले होते त्याच्यामध्ये, ते जागचं हले ना. शेवटी शेपटीनं विळखा मारला, अशी ताकद लावली, शेपटी तुटली, पण शिवलिंग जागचं हललं नाही. हनुमानजीची शेपटी तुटली म्हणून तिथे हनुमंतराचं एक मंदिर आहे, शेपटी तुटलेलं हनुमंताचं. छिन्न पुच्छ मस्त हनुमान असं त्यांचं नाव आहे. छिन्न पुच्छ मस्त हनुमान, शेपटी तुटली. मग ते शिवलिंग हनुमंतरायांना थोडंसं बाजूला आहे ठेवलेलं, त्याला हनुमतेश्वर शिवलिंग म्हणतात. त्या देवाचं नाव आहे हनुमतेश्वर महादेव. तर मग त्या खारुताईच्या अंतःकरणातला समजदारीचा भाव पाहिला, अंगात वाळू भरलेली सेवा भाव पाहिला, की अंगात वाळू भरून ही जाते, तिथे पुलावर टाकते. तिला मोठा दगड नाही उचलता येत, पण अंगात वाळूचे कण भरून जाते. तिला आशीर्वाद दिला देवानं, पाठीवरनं हात फिरवला. आजही रामरायाची आठवण म्हणून खारुताईच्या पाठीवरती 5 असे ठसे आहेत पहा, 5 रेषांचे. जर भगवान छोट्याशा खारुताईच्या छोट्या छोट्या वाळूच्या कणाची दखल घेत असतील, तर आपल्या धान्याच्या कणाची दखल का घेणार नाहीत. तुम्ही जे धान्य दान करताय, ज्याला पिशवी भर शक्य आहे, कुणाला पोत भर शक्य आहे, कुणाला उंजळ भर शक्य आहे, कुणाला मनभर शक्य आहे, ज्याला जे शक्य आहे, जे तुम्ही दान करताय, तर त्याचीही दखल भगवान परमात्मा घेत असतो. आपल्या जीवनामध्ये हे दानपुण्य, दान कार्य, सेवा कार्य घडलं पाहिजे. अन्नदानानं, धनदानानं, सेवादानानं, श्रमदानानं देव ऋणी होत असतो. आणि आपल्या जीवनामध्ये साधू संत, देव, ब्राह्मण, वारकरी यांची सेवा घडलीच पाहिजे. आपल्या गावामध्ये ब्राह्मण देवताचं घर असेल तर वर्षभरातून आपल्या घासातला घास शिधा त्यांच्या घरापर्यंत गेलाच पाहिजे. आपल्या गावामध्ये साधूचा आश्रम असेल, शेतामध्ये जे धान्य पिकतंय त्यातली थोडीशी रास साधूच्या मठात गेलीच पाहिजे. आणि आम्ही जिथे राहतो वैभव महाराज, तो कल्याण स्वामी महाराजांचा आश्रम आहे. जे मंदिर आहे तुम्ही पाहिलेलं, कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे ज्ञानोबाऱ्यांसारखी. 1100 वर्षापूर्वीचं ते देवस्थान आहे. त्याचा आता जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून करतोय आम्ही. मंदिर बांधलंय, तर आवाराचं काम चालू आहे, आता ऑल कंपाऊंडचं काम चालू करणार आहे. तर त्या मंदिरामध्ये महाराजांची संजीवन समाधी, त्या समाधीची परंपरा आज आमची 10वी 11वी पिढी आहे तिथे. प्रत्येक पिढीला एक संन्यासी आहे तिथे. तर गावाला अशी सवय आमच्या की शेतामध्ये धान्य पिकलं की आपलं मठामध्ये जे द्यायचं ती रास बाजूला काढूनच ठेवायची. तर ज्या ज्या गावाला साधूचा आश्रम आहे, साधूचा मठ आहे, तर त्यांना ती रिवाज आहे, ती परंपरा आहे, ती सवय आहे त्या लोकांना की थोडंसं जे धान्य आपल्या शेतामध्ये पिकेल ते त्या आश्रमामध्ये थोडा भाग सेवादान म्हणून द्यायचा.
म्हणून ब्राह्मण देवता, संत, वारकरी, साधू संत, महात्मे, गुरुस्थान यांच्या बाबतीमध्ये अन्नदान करत असताना मनामध्ये थोडी सुद्धा विकृती येऊ द्यायची नाही, थोडा सुद्धा विकल्प येऊ द्यायचा नाही. अरे यांना काय झालं काम करायला, असं सुद्धा येऊ द्यायचं नाही. तुम्हाला जमलं तर करा, नाही जमलं तर मनात पाप आणू नका, कारण त्यानं आपल्या पुण्याचा क्षय होत असतो. हे तुम्ही केलं पाहिजे. आणि एक विशेष गोष्ट सांगते तुम्हाला, आता विषय निघाला म्हणून. हरपाल नावाचे एक साधू स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. खूप सेवा करायचे, लक्ष देऊन ऐका, खूप सेवा करायचे, पूजा अर्चन करायचे, पण लग्नच करत नव्हते. त्यांना कोणीतरी म्हटलं, हरपाल लग्न का करत नाही? म्हणे मला माझ्या मनासारखी पत्नी मिळाली पाहिजे. म्हणे कशी? म्हणे मी एवढा देवधर्म करतो, माझ्यासारखाच देवधर्म करणारी पत्नी मला पाहिजे. ती जर माझ्या देवधर्माला आडवी येणारी असेल तर लग्न करून काय उपयोग आहे? ती माझ्या देवधर्माला बळ देणारी, अनुकूल अशी, मी जर पूजेला बसलो तर पाणी आणून देणारी, फुलं आणून देणारी, साधू संतांचा सन्मान करणारी पत्नी असावी. अशी चर्चा. मग एके ठिकाणी असं एक स्थळ निघालं. एक मुलगी अशी होती, तिची अशी अट होती, जो व्यक्ती, जो पुरुष, जो तरुण, जो युवान रोज 1000 साधू संत, देव, ब्राह्मण, वारकरी, माळकरी यांना जीव घालल, रोज 1000 लोकांना जीव घालल, त्याच्यासोबतच मी लग्न करणार. हरपालला कोणीतरी ठेपा दिला. म्हणे अशी अशी मुलगी आहे, रोज 1000 लोकांना जीव घालण्याची तिची अट आहे. तो म्हटला आता हिची पत्रिका सुद्धा पाहणार नाही, लगेच लग्न करून टाकणार तिच्यासोबत. का? ही माझ्यापेक्षा जास्त सत्कर्म देवधर्म करणारी आहे. हरपालजीनं पत्रिका नाही पाहिली, तिच्यासोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिला घरी आणलं आणि तिचा संकल्प होता की रोज 1000 लोकांना जीव घालणाऱ्या व्यक्तीसोबत माझं लग्न होणार. लग्न झालंय, मग आपल्या पत्नीची जी आपण जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी हरपालनं लग्न झालं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच अन्नदान चालू केलं. धनपाल नाव होतं त्यांचं, धनपाल. तर ते धनपाल रोज अन्नदान करायचे, रोज 1000 लोकांना. आता जेवायला बसल्यानंतर जर 10-5 लोक आगाऊ आले तर थोडंच उठा म्हणता येतं, त्यांना पण जीव घालण्याची आपली पद्धत आहे. मग कधी 1100, कधी 1200, कधी 1000, कधी 800, कधी 2000 अशी लोक कमी जास्त साधू संत मंडळी जेवायला यायची. आता हे धनपाल काम तर काही करत नव्हते, फक्त लोकांना जीव घालायचे. ज्या दिवशी अन्नदानात खंड पडेल त्या दिवशी आपली पत्नी आपल्याला सोडून जाणार आहे, म्हणून खंड पडणार नाही याची काळजी घेऊ लागले. आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जी जमीन, जायदाद, धन, पैसा जे काही साठवून ठेवलं होतं ते सगळं त्यांनी अन्नदानावर घालवलं. अन्नदानामध्ये खर्ची झालं, सगळी प्रॉपर्टी गेली. मग लोकांकडनं उसनवारी केली त्यांनी. एक 4-6 महिन्यासाठी लोकांनी उसनं दिलं, कारण ते स्वतः श्रीमंत होते म्हणून. पण लोकांच्या लक्षात आलं आता हे गरीब झालेले आहेत, हे श्रीमंत नाही राहिले. आपण दिलेलं मदत त्यांनी वापस नाही दिली, आता लोक त्यांना उधार पण देईनात. धनपाल विचार करतात की संतांना जीव घालायचा तर लोक आपल्याला मदत करत नाहीत. मग त्यांनी चोरी करायला चालू केलं. चोरी करू लागले, पण पैशाची नाही, फक्त धान्याची, शिधा सामग्री, डाळ, गुळ, तांदूळ, तेल याची चोरी करायचे. लोक म्हटले रे अनोखात चोर आहे, धन चोरत नाही, पैसा चोरत नाही, कपडे चोरत नाही, दागिने चोरत नाही, धान्य चोरतोय. मग लोकांनी धान्याच्या खोलीला कुलूप लावायला चालू केलं, तिथे पहारा चालू केला. म्हणे मग आता धान्याची चोरी करायची पण कठीण झाली. मग जी लोक कधी कथेला येत नाहीत, जी लोक कधी कीर्तन ऐकत नाहीत, जे कधी सप्ताहात अन्नदान करत नाहीत, जे कधी साधू संतांना 4 घास खाऊ घालत नाहीत, जे कधी सप्ताहात एखादी पंगत घेत नाही, यांच्याच घरचं चोरायचं. मग त्यांनी तशा लोकांची चोरी चालू केली. ती पण लोक सावध झाली, कोणीतरी चोरी करतंय, पहारा वाढवला. मग धनपालनं रस्ता अडवायला चालू केलं. रस्ता अडवून वाटमारी करायची, त्यांच्याकडचं धन काढून घ्यायचं आणि संतांना जीव घालायचं. एक दिवस खूप मोठी संतांची दिंडी आली. धनपालनं पत्नीला सांगितलं त्यांना स्नानाला पाणी दे, कपडे धुवून काढ, तोपर्यंत मी येतो. सकाळपासनं 12 वाजल्यापर्यंत रस्त्यावर बसले. जीव त्यांचा तिळतिळ तुटत होता. आता लक्षात घ्या, त्यांनी खूप चोऱ्या केल्या पण स्वतःच्या प्रपंचासाठी नाही केल्या.
त्या चोरीतून त्यांनी कुठे प्रॉपर्टी वाढवली असं अजिबात केलं नाही. जे काही चोरलं ते साधू संतांना खाऊ घातलं. अजिबात स्वतःच्या धनामध्ये त्यांनी वाढ केली नाही. आता रडू लागले धनपाल, देवा एक तरी वाटसरू पाठव. आता त्या वाटेवर धनपाल असतो मग त्या वाटेवरही कुणी येईना. धनपाल रडू लागले, या संतांना जीव कसं घालू मी, ते माझ्या दारात उपवाशी आहे. देवा माझा जर नियम मोडला तर माझी पत्नी मला सोडून जाईल आणि संतांना जीव घालण्याची सवय तर मला पण लागली आहे, तो आनंद माझा हिरावून घेऊ नकोस देवा. रडू लागले. दुपारचे 12 वाजले, 1 वाजले. पारण सोडण्याची वेळ झाली, संकल्प सोडण्याची वेळ झाली तरी कुणीच नाही आलं. खूप रडतायत धनपाल, खूप रडतायत. आणि त्याच वेळेला मग पंढरीचा विठोबा नायक द्वारकाधीश भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा सोन्यानं मडून निघाला. 5-5 बोटामध्ये 10-10 अंगठ्या, इकडच्या 5-5 बोटामध्ये 10-10 अंगठ्या घातल्या. गळ्यामध्ये सोन्याची जंजीर म्हणजे चेन घातली. खूप सोनं अंगावरती चढवलं. डोळ्याला चष्मा, त्याला दांड्या सोन्याच्या, कानामध्ये कुंडल सोन्याचे, हातामध्ये छडी ती पण सोन्यानं मढलेली, पायात जोडा तो पण सोन्याचा, सगळं सोन्यानं मढलेले आहेत. फेटा घातला त्याला सुद्धा सोन्याची चैन गुंडाळली. रुक्मिणी माता म्हटल्या कुठे निघाले? रुक्मिणी निघालोय का भक्ताच्या भेटीला. आणि भक्त बराच श्रीमंत दिसतोय तुमचा, एवढं नटून थटून निघालात. हो खूपच श्रीमंत आहे तो, त्याच्या एवढा उदार दाता ऐश्वर्यवान कोणी नाहीये. रुक्मिणी माता म्हणतात मला पण येऊ द्या. तू नको रुक्मिणी, गडबड करशील काहीतरी. नाही म्हणे अजिबात गडबड करत नाही, मला येऊ द्या. रुक्मिणी मा साहेब निघाल्या, पण भगवान म्हणतात असं नाही, जास्त सोनं घालून चाल. रुक्मिणी आई साहेबाला जास्तीत जास्त सोनं अंगावर, तर साक्षात लक्ष्मी आहे ती, सजली सोन्यानं मडली आणि निघाली. ज्या वाटेवरनं धनपाल अडवत असतो त्याच वाटेवर आले. हातातली छडी, तिला लागलेली घुंगर सोन्याची, छुन 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 आवाज आला. धनपालचे कान टवकारले. अरे म्हणे गिऱ्हाईक आलं वाटतं आता. धनपालनं पाहिलं, बाप रे बाप, असलं सोन्याने मडलेली जोडी पाहिली. धनपाल म्हणतो 10 वर्ष टेन्शन नाही आता संतांना जीव घालायचं, 10 वर्ष चोरी करायचा प्रश्नच नाही, असलं लुटतो म्हणलं यांना आता. समोरून ती जोडी आली, भगवान सेठजी आणि सेठानेच्या रूपामध्ये. या धनपालनं बोलला, जय श्री कृष्ण महाराज शेठजी, राधे कृष्ण, रामकृष्ण हरी. शेठजी असले रागावले, ते तसलं बोलू नको, रामकृष्ण हरी म्हणू नको, जय श्री कृष्ण म्हणू नको, त्या देवाचं माझं अजिबात जमत नाही. कोण म्हणतंय? देवच म्हणतात. त्या देवाचं नाव घेतात लोक, लोकांना फसवतात, चोऱ्या काय करतात. याच गावात धनपाल नावाचा एक चोर आहे. कुणाला म्हणतात? त्यालाच म्हणतात. आम्ही खूप ऐकले, काय साधू संतांना जीव घालतो, रोज एक गाव लुटतो, देवाचं नाव घेऊ नको. मनात धनपाल म्हणतो, पठ्या तू जर एकदा रामकृष्ण हरी म्हटला असताना तुला थोडंफार सोडला असता, तू तुला कसलं सोडत नाही मी, थांब आता, तुला सगळंच लुटतो. मनात बोलताय, हा शेठजी ठीक आहे नका घेऊ. कुठे निघालात? म्हणे पलीकडच्या गावात जायचंय, पण या गावातून आम्हाला जायचं नाही. एखादा जर छोटासा रस्ता असेल तर सांग, कारण कुठेतरी इथे धनपाल नावाचा एक डाकू बसलेला असतो आणि तो धनपाल डाकू पासून आमचा बचाव कर. म्हणे ठीक आहे शेठजी, मी तुम्हाला पलीकडे पार करत, पण माझ्या घरी पाहुणे आलेले, त्यांना जीव घालायचा, थोडासा बाजार घेऊन जायचा आहे, सामान घेऊन जायचं आहे, मी तुम्हाला पलीकडे सोडण्याची मला काय तुम्ही मदत कराल? म्हणे तुला 5 सोन्याच्या मोहरा देतो. म्हणे खूप छान. मग त्या 5 सोन्याच्या मोहरा मी घेऊन जातो, माझ्या पत्नीला साहित्य देतो जेवणाचं, आणि नंतर येतो म्हणे मी तुम्हाला सोडवायला. शेठजी म्हटले पक्का ये बरं? म्हणे शेठजी खरंच सांगतो मी तुम्हाला, पक्का येतो. मोहरा घेतल्या, बाजार केला, डाळ गुळ गहू तांदूळ काय आहे ते पत्नीला नेऊन दिलं. पत्नीला सांगितलं एवढं मोकळ्या मनानं जीव घाल, आता 10 वर्षाची सोय करून येतो बघ म्हणे आपली. भगवान वाटच पाहत होते. धनपाल म्हटलं चला शेठजी चला माझ्या पाठीमागे. आणि कुठे पलीकडचा रस्ता नाही, घोर जंगलात घेऊन गेला धनपाल दोघांना. देवाला काही कळत नव्हतं का? त्याच्या मागे मागे गेले आणि निर्जन स्थानावरती किर्र घनदाट अरण्यात गेल्यानंतर धनपालनं हातातली काठी अशी धडाम कणादळून दिली, डोक्यातला फेटा घेतला, असा खाली टाकला आणि बोलला चला मीच धनपाल आहे, आता कुठं जायचं तुम्हाला? पुढच्या गावात जायचं की यमाच्या घरी जायचं? पटकन सांगा.
भगवान असे घाबरले, कुडकुड कुडकुड करायला लागले, थरथर 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 कापतात, ओठ कापरे व्हायला लागले, लक्ष्मण माता असायला लागल्या. म्हणे मोठ्यातले मोठे राक्षस पाहिले तेव्हा नाही घाबरले एवढे, आता काय नाटक करतात घाबरण्याचं. भगवंतानं कोपरा मारला लक्ष्मी मातेला, रुक्माईला, रुक्माई तू पण घाबरण्याचं नाटक कर. रुक्माई मासाहेब पण घाबरण्याचं नाटक करतायत. धनपाल धनपाल हमें छोड़ दो, हमें मत मारो. ठीक है, नहीं मारत मैं तुम्हाला, मैं छोड़ दूंगा आपको, लेकिन आपके पास जो धन है वो हमें दे दो. ठीक आहे. सगळे जवळ जेवढे गहने दागिने आहेत ते सगळे दागिने भगवंतानं काढून दिले. गळ्यातले सगळे अलंकार, बोटातल्या अंगठ्या, पायातला सोन्याचा जोडा, सगळं डोक्याला फेट्याला लावलेलं, कानातले कुंडल, रुक्मिणी माईची नथ, गळ्यातले अलंकार, कानातले झुंबर, हातातल्या पाटल्या, कमरेचा कमरपट्टा, सगळं सगळं दिलं. भगवान म्हणतात धनपाल अब हम जा सकते हैं, आम्ही जाऊ शकतो आता. धनपाल म्हटलं थांबा, ती हातातली छडी ठेवा इथं. भगवान म्हणतात चालता येत नाही त्याच्याशिवाय, ते काही सांगायचं नाही, छडी ठेवा खाली. त्या छडीला पण सोनं लागलेलं होतं, ठेवली छडी खाली. जाऊ का आता? ती बोटातली अंगठी कुठे घेऊन जायची तुम्हाला? धनपाल ती निघत नाही, ती लहानपणी घातलेली आता ती फसली बोटात, निघत नाही. धनपाल म्हटलं थांबा थांबा, त्या अंगठीमध्ये किमान 5 दिवसाचं जेवण होईल वारकऱ्यांचं, मी काढतो. बोटातली अंगठी धनपाल काढतोय, निघणं, फसलेली होती. मग अंगठी निघणं प्रयत्न केला. धनपाल म्हटलं अंगठी घेतल्याशिवाय तर सोडायचंच नाही याला, काय करावं आता? धनपाल म्हटलं हे पाक शेठजी, असंही सगळं धन काढून घेतलंय, अंगठी काय मला तुझ्यासोबत जाऊ द्यायची नाही, या बोटाचं तुला काही काम नाही, हे बोटच कापून घेतो. भगवान म्हणतात शेठजीच्या रूपातले भगवान, धनपाल बोट नको कापू, काढण्याचा प्रयत्न कर. नाही नाही म्हणे, बोटाचं काही काम नाही, तुला देवाचं नाव नाही घेतलं तू, नाही तर तुला सोडलं असतं म्हणे मी. पण तू म्हणतो ना रामकृष्ण हरी काय म्हणायचं, थांब तुझं बोट कापतो. बोट कापणार, भगवान प्रगट झाली. द्वारकाधीश भगवान की जय, भगवान की जय. भगवान प्रगट झाले, हातातलं शस्त्र खाली पडलं, हात जोडले धनपालनं. भगवान हे काय करायला लागलं होतं मी साक्षात तुम्हाला लुटलं देवा, मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. भगवान म्हणतात धनपाल पश्चाताप करू नको, दुःखी राहू नको. अरे जरी तू लुटलं असेल, लोकांचं धन चोरलं असेल, अन्नधान्याची चोरी केली असेल, त्यातून तू संतांना जीव घालण्याचं काम केलंस. तुझा संसार नाही वाढवला, तुझी प्रॉपर्टी नाही वाढवली, त्याच्यातून तुला काही शिल्लक राहावा हा तुझा भावच नव्हता. तू सेवा कार्य केलं. अरे जी लोक कधी सत्संगात दान करत नव्हती, वारकऱ्यांना खाऊ घालत नव्हती, त्यांच्याही घरचं चोरून तू त्यांना पुण्य दिलंस, त्यांच्या पदरी पुण्य टाकलंस. धनपालला खूप आशीर्वाद दिले. भगवंतानं सांगितलं धनपाल 10 वर्षच काय, आता जोपर्यंत तुझा श्वास या पृथ्वीवर आहे, जोपर्यंत तू जिवंत आहेस, तोपर्यंत तुला कुठं जायची गरज नाही, तोपर्यंत तुला हे धन अन्नदानासाठी पुरेल. भगवान म्हटले आता येऊ का? धनपाल म्हणतो देवा मला तुम्ही दर्शन दिलं, पण जिच्यामुळे दर्शन झालं तिला दर्शन द्यायला या. माझ्या पत्नीमुळेच आज तुमचं दर्शन माझ्या जीवनात घडलं. तिचा जर साधू संतांना जीव घालण्याचा संकल्प नसता तर काय तुमचं दर्शन मला झालं असतं. मग छोटंसं बालरूप घेऊन धनपालच्या कडेवर बसले, खांद्यावर बसले भगवान आणि घरी आले. छोटी छोटी बालरूपातली रूपं बाळं पाहून धनपालची पत्नी म्हणते किती सुंदर बाळं आणलीत तुम्ही, कुणाची बाळं आहेत? धनपाल बोलला ही बाळं नाहीत, हा साक्षात आपला देव आहे. त्याची पत्नी धन्य झाली. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून एक सांगायचं आहे, जीवनामध्ये ज्या धनपालनं प्रचंड दान केलं, दानासाठी अन्नदानासाठी ज्यानं स्वतःचं जीवन वाहिलं, साक्षात त्याच्या घरी देव येऊन थांबला. त्याला असं दिलं की त्याला पुन्हा कुठे काही चोरी करण्याची गरज पडली नाही. हे त्याच्या अन्नदानातून सफल झालं. मग आपल्याला काही कुणाची चोरी करून थोडंच अन्नदान करायचंय. भगवंतानं आपल्या शेतामध्ये जे पिकवलंय, घरामध्ये जे आपल्याला खाण्यासाठी अन्नधान्य देवानं दिलेलं आहे, त्यातून एक थोडासा भाग अन्नदानासाठी आपल्याला द्यायचा आहे.
की जो तुम्ही आपल्या चकलंबा या संस्थेमध्ये जी लेकरं कीर्तन शिकतात, कथा शिकतात, गायन शिकतात, येणारे जाणारे वारकरी असतात, त्यांच्या सेवेसाठी तुमच्याकडनं अन्नदान घडावं या भावनेनं तुम्ही जे अन्नदान करत आहात त्यातून नक्कीच तुमच्या पदरी पुण्य पडेल. उद्या आणि परवा अजून 2 दिवस आहेत. आपल्याला जे शक्य असेल ते धान्य राशी जमा करून संस्थेसाठी सहकार्य करावं. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय.